मित्रांनो, तुम्ही जर असा एखादा तुमच्या समोरचा घराच्या बाजूचा एखादा व्यक्ती मेला आहे आणि 2 दिवसानंतर तो तुमच्याशी येऊन गप्पा मारतोय, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली होती. मी मुद्दामून त्या गावाचं नाव घेत नाही, त्या एरियाचं नाव घेत नाही, काय इश्यू होऊ शकतो, पण ही घटना सांगली जिल्ह्यात घडली होती. मित्रांनो, एक सांगली जिल्ह्यामध्ये एक परिवार राहायचा. त्याच्यामध्ये नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव सुरेश आणि मुलीचं नाव गीता. आता सुरेश आणि गीता हे शिकत होते आणि सुरेश जो होता तो 18 वर्षाचा होता आणि गीता जी होती ती 21 वर्षाची होती. सुरेश थोडासा व्यसनांच्या नादी लागला होता. वाईट व्यसनं, दारू बियर असं पिणं, फालतू मुलांच्या नादी लागला होता. आणि त्याचे जे वडील होते ते वडील एका कंपनीमध्ये काम करायचे, पण वडिलांचा दोन्ही मुलांवर भरपूर जीव होता. तर त्याला सुरेश आणि गीता त्याच्या वडिलांना भरपूर प्रिय होते. ती मुलं जे बोलल त्यांचे वडील ते आणून देणारच. भले घरची परिस्थिती एकदम गरीब आहे, पण त्यांना कधीच कमी करून नाही दिलं, ना कधी कमी पडून दिलं ना काय. त्यांनी लोन काढून सुरेशला एक बाईक घेऊन दिली होती. सुरेशचं लक्ष शिक्षणामध्ये कमी, 12वीला होता, शिक्षणामध्ये कमी, पण त्याचं लक्ष बाहेर जास्ती होतं. तर त्याच्या वडिलांना, सुरेशच्या वडिलांना हे लक्षात आलं होतं की आपलं मुलगा जरा वाईट संगतीमध्ये, हे कळलं होतं, म्हणून ते त्याला नेहमी दापायचे. पण आता एकदा असं झालं की सुरेशचे वडील जे होते ते ज्या फॅक्टरीमध्ये काम करायचे तिथं त्यांचा कसा काय ॲक्सिडेंट झाला हे क्लिअर नाही आहे, पण त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जाग्यावरच मेले. यांच्या घरात कळलं. आई आणि सुरेश आणि त्याची बहीण गीता यांच्या ओझच एक आबाळच कोसळल्यासारखं झालं. आता यांचा मेन घरातला करता धरता त्याचे वडीलच होते. आता हे पूर्णपणे नाही का डिस्टर्ब झाले होते. त्या दिवशी त्यांनी वडिलांचा अंतिम संस्कार केला. आता सुरेशची जी आई होती ती आई सुरेशला म्हणाली की बघ, आता तुझ्यावरच घर आहे, तुझी फालतू व्यसनं सोड, आता बाबा नाही राहिले, तू कष्ट कर, काम कर, आता कामाला लाग, शिक्षण पण कर आणि काम पण कर. मी गीताला पण सांगते. आता तिने त्या जे दोघांची आई होती तिने दोघा मुलांना वॉर्निंग दिली. गीता पण एका STD बूथमध्ये कामाला लागली, पार्ट टाईम जॉब करायची आणि शिक्षणही घेत होती. सुरेश मात्र ते करत नव्हता. सुरेशला फक्त त्याचे मित्र आणि ते काय बियर हेच लागलं होतं. आता त्याच्या वडिलांना मरून 1 हप्ताच झाला होता. सुरेश एकदा रात्रीच्या पारी त्याच्या मित्रांबरोबर त्यांच्याच एका एरियामध्ये जिथं डोंगर वगैरे तिथं जाऊन बियर पिला आणि त्याच्या मित्रांनी त्याला, म्हणजे एक आपण बोलतो ना की पैसे नाही आहे, हे नाही आहे, बियर तर पाजली, पण त्याला तिथं गाडीवरनं सोडून गेले ते. आता ह्याचं घर सांगलीमध्येच, पण किती लांब, जवळजवळ 14 किलोमीटर, आणि तो डोंगर एरिया. मग हा कसा येणार? आता हा नशेच्या नादामध्ये चालत होता. तर चालता चालता तो पडला, त्याचा टोल गेला, नशेमध्ये होता. तर टोल गेला तर त्यांनी बघितलं की त्याला त्याच्या वडिलांनीच उचललंय, त्याच्या वडिलांनीच त्याला उभा केलं. ते बघून सुरेशची नशाच उतरली. सुरेश म्हणला, बाबा तुम्ही कसे काय? बोले नाही काय नाही, मी आहे इथंच, तू काळजी नको करू बाळा, हे करू नको ते करू नको. नाही का एक आपण बोलतो ना वडील कसे समजवतात तसं समजवलं, नको नशेच्या नादी लागू, आता मी नाही राहिलो, तुझ्यावर तुझ्या आईची आणि बहिणीची जबाबदारी वगैरे. आता तो दिवस कसा तरी सुरेशला त्यांनी घरापर्यंत आले आणि सुरेशला हे पण बोलले की मी इथंच आहे, तू घाबरू नको, तू फक्त ही व्यसनं सोड. ठीक आहे बोलला. सुरेशनी प्रॉमिस केला वडिलांना की नाही बाबा आता मी करणार नाही. सुरेश घरात आला, झोपला, जेवलाही नव्हता, झोपला. दुसऱ्या दिवशी त्यांनी उठून आता आईला सांगू का नको की रात्री माझ्याबरोबर असं घडलं, पण तो घाबरला काय की आईला कळल मी जर बोललो तर मी बियर पिले, म्हणून तो काही न बोलता त्या दिवशी कुणाशीच काय बोलत नव्हता. आता रात्री जे त्याच्याबरोबर मित्र होते ते पुन्हा आले आणि सुरेशला बोलले, अरे तुला आम्ही शोधलं, हे ते आम्ही आलतो परत. सुरेशला मस्का मारला आणि पुन्हा त्याला दारू पिण्यासाठी दुपारच्याच वेळी त्याच ठिकाणी नेलं. आता तिथं नेल्यानंतर सुरेशला आहे ना हे मस्करी करत, तुझ्याकडे 1 रुपया नाही, आम्ही का बाजू, ते त्याच्या समोर पित होते. आता सुरेश पण प्यायचा. सुरेशला रडू आलं, बोलला माझे बाबा असले असते तर मला, मी पिलो असतो, हे ते असं बोलला तो. त्याचे मित्र बोलले, एवढं तर तुला प्यायचं आहे ना, अरे आपल्या गावाच्या बाजूलाच आहे ना 10 रुपयामध्ये आहे ना ते गावठी दारूचे फुगे भेटतात, ते बिअरपेक्षा भारी असतात, ते पी की. आता हा जो सुरेश होता ह्याला दुसरा इलाज नव्हता, कारण की रोजचं पिणं. त्यांनी त्या मित्रांच्या नादावादा तिथे गेला, 10 रुपयाची ती काय गावठी दारू असते पिशवीमध्ये भेटती, ती प्यायला सुरुवात केली. आता रात्रीची वेळ होती,
ती त्याला सण नाही झाली, तो एका जागी पडला. पुन्हा तसंच झालं. त्याचे वडील आले, रात्रीची वेळ होती, 10-10:30ची, सुनसान ठिकाणी पडला होता. त्याला उठवलं आणि त्याला पुन्हा बोलले की तू का आता तू बिअर पित होता, आता हे आता मी काय करू बोले नाही का, तू एवढा वाईट व्यसनाला चाललाय. तो पुन्हा बोलला बाबा मी पुन्हा नाही करणार. त्याच्या बाबांनी पुन्हा त्याला घरात सोडलं. पण आता सुरेशला आहे ना त्या गोष्टीची चव लागली होती आणि त्याच्या बाबांच्या डोक्यामध्ये एक बसलं होतं की ह्याचे जे मित्र आहेत हे वाईट आहेत. मित्रांनो, भरोसा करा की सुरेशचे जे वडील होते ते त्याच्या मित्रांना दिसायला लागले. त्याचे जे 3-4 मित्र होते ते त्यांना रोज रात्री जायचे आणि बोलायचे माझ्या मुलापासून लांब हो, माझ्या मुलाला वाईट मार्गाला नेऊ नका, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. असं तिन्ही मित्रांना रोज घरी जाऊन रात्री झोपेमध्ये किंवा 8 ठिकाणी कुठं टॉयलेटला गेले होते दिसायचे आणि त्यांना बोलायचे. त्या मित्रांनी भीतीपोटी सुरेशचा नाद सोडला. मित्रांनो, बिलीव्ह मी की सुरेश त्याच्यानंतर जेव्हा त्या मित्रांना भेटला, त्याचे मित्र त्या संगती बोलायला तयार नाही. तो विचारत होता काय झालं. मित्रांनी सांगितलं तुझे बाबा आम्हाला दिसतात, ते बोलतात की तू जर माझ्या पोराचा नाद नाही सोडला, त्याला बिघडवलं होतं, मी तुला सोडणार नाही, म्हणून आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाही आणि आम्ही ही दारू सोडली. ते ऐकून मित्रांनो सुरेशने दारू प्यायची बंद केली. तो एक ठिकाणी कामाला लागला, कॉल सेंटर वगैरे काहीतरी असेल तिथं कामाला लागला आणि तो निर्व्यसनी झाला पूर्णपणे. मित्रांनो, हेच बापाचं प्रेम असतं. मेल्यानंतरही त्यांना पोरांची काळजी होती आणि त्याचे जे वाईट मित्र होते त्यांना त्याच्या वडिलांनी मेल्यानंतरही लांब केलं. मित्रांनो, ही घटना आम्हाला स्वतः सुरेशनेच पाठवली. आज ह्या घटनेला 20 वर्ष झालेत. सुरेश आज वयस्कर आहे, पण त्याने आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून आम्हाला रिक्वेस्ट केली की ही घटना माझी सांगा. मित्रांनो, हे जे सुरेश नाव आहे हे काल्पनिक आहे, मुद्दामून मी नाव सांगितलं नाही. आणि जे गीता नाव आहे हे काल्पनिक आहे, मी मुद्दामून सांगितलं नाही, कारण की कशाला ना आपण कोणाच्या लाईफचा इश्यू करायचा, त्यामुळं मी वेगळी नावं घेतली. तर मित्रांनो, ज्याच्याबरोबर ही घटना घडली सुरेश, त्याच्या वडिलांनी जे केलं ही घटना त्याच्यावर. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हिस्टॉरिकल, हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर जर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.